समर्थ. एकदा एका छोट्याशा गावात गणू नावाचा एक गरीब भक्त राहत होता. गणूची परिस्थिती खूपच कठीण होती. घरात अन्न नव्हते, हातात पैसे नव्हते आणि कामही मिळत नव्हते. पण एक गोष्ट मात्र त्याच्याकडे होती, ती म्हणजे श्री स्वामी समर्थांवरील अढळ श्रद्धा. दररोज सकाळी गणू स्वामींच्या फोटोसमोर हात जोडून म्हणायचा, स्वामी महाराज, माझी परिस्थिती तुम्हाला माहीत आहे. मला धनदौलत नको, फक्त माझी श्रद्धा कधीही कमी होऊ देऊ नका. एके दिवशी गणू कामाच्या शोधात दुसऱ्या गावाकडे निघाला. रस्त्यात त्याला एक वृद्ध साधू भेटले. साधूंनी गणूला विचारले, बाळा, एवढा चिंतेत का आहेस? गणूने आपल्या आयुष्यातील सगळी परिस्थिती त्या साधूंना सांगितली. साधू शांतपणे हसले आणि म्हणाले, बाळा, काळजी करू नकोस. स्वामींवर विश्वास ठेव. योग्य वेळ आली की मार्ग नक्की सापडेल. गणूने त्या साधूंच्या चरणी नमस्कार केला आणि पुढे निघून गेला. काही वेळाने त्याला एक व्यापारी भेटला. त्या व्यापाऱ्याला एका प्रामाणिक माणसाची कामासाठी गरज होती. गणूने मनापासून काम करण्याची तयारी दाखवली. व्यापाऱ्याने त्याला काम दिले. गणूच्या डोळ्यांत आनंदाश्रू आले. त्याने मनात म्हटले, स्वामी महाराज, तुम्ही माझी प्रार्थना ऐकली. नंतर गणू त्या वृद्ध साधूंना शोधण्यासाठी पुन्हा मागे गेला. पण ते साधू कुठेच दिसले नाहीत. गणूला जाणवले, संकटाच्या वेळी माझ्या मदतीला आलेले ते साधू दुसरे कोणी नसून स्वामींचीच कृपा असावी. त्या दिवसापासून गणूची स्वामींवरील श्रद्धा आणखी वाढली. म्हणूनच लक्षात ठेवा, चमत्कार नेहमी आपल्या डोळ्यांसमोर घडतोच असे नाही. कधी योग्य वेळी मिळालेली मदत, कधी अचानक मिळालेली संधी आणि कधी संकटातून बाहेर पडण्याचा सापडलेला मार्ग, ही सुद्धा स्वामींच्या कृपेची रूपे असू शकतात. मनापासून स्वामींचे नामस्मरण करा आणि विश्वास ठेवा. श्री स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी